सर्वांना नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण व्हॉट्सअपवरील सर्व सेटिंग ए टू झेड सेटिंग पाहणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण व्हॉट्सअप ओपन करूया। त्यामध्ये वर जे 3 स्टार असतात ते वर क्लिक करा आणि खाली जो सेटिंगचा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करा। आता आपली अकाउंटची सेटिंग ओपन होते। त्यामध्ये सुरुवातीला आपण अकाउंट सेटिंग पाहणार आहोत। अकाउंट सेटिंग नंतर प्रायव्हसी सेटिंग। तर अकाउंट सेटिंगमध्ये बघा सिक्युरिटी नोटिफिकेशन असतात, त्या तुम्ही ऑन करू शकता। इथं ऑन ऑफचं बटन असतं, खाली टॅब असतं, ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता। पास की तुम्ही लावू शकता, 4 आकडी पास की मग सिक्युरिटी वाढते। त्यानंतर ईमेल ॲड्रेस तुमचा व्हेरीफाय करू शकता। ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा, तो ओके करायचा आणि त्यानंतर तुमच्या ईमेलवर एक सिक्युरिटी पासवर्ड पिन येतो, OTP येतो, तो तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय करावा लागतो तुमचं अकाउंट। त्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन होतं। यामध्ये तुम्हाला एक पासवर्ड येतो तुमच्या व्हॉट्सअपवर आणि ते तुम्हाला इथं ईमेल मॅसेजवर तो तुम्हाला इथं टाकून तुमचा एक पासवर्ड सेट करावा लागतो 6 अंकी, आणि तो तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करताना उपयोगाला येतो। तो तुमचं अकाउंट एक लॉक तयार होतं। त्यानंतर चेंज नंबर करू शकता। तुमचा नंबर जर चेंज झाला तर तुम्ही इथं ओल्ड नंबर न्यू नंबर टाकून तुमचा जो नवीन नंबरवर तुमचा अकाउंट ट्रान्सफर करू शकता। रिक्वेस्ट इन्फो आहे, ॲड अकाउंट आहे। ह्या ॲड अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही एकाच मोबाईलवर तुमच्या 2 फोनचं व्हॉट्सअप अकाउंट ओपन करू शकतात। अशा प्रकारे आपण अकाउंट सेटिंग पाहिली। त्यानंतर आता आपण प्रायव्हसी सेटिंग पाहू, जी की अतिशय महत्त्वाची असते। त्याच्यामध्ये बघा लास्ट सीन ऑनलाईन, तुम्हाला ऑनलाईनवर आहात की नाही कोण कोण पाहू शकते। हू कॅन सी माय लास्ट सीन, एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट। तुम्ही जशी सेटिंग ठेवा, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण, माय कॉन्टॅक्ट म्हणजे फक्त आपले कॉन्टॅक्ट, आपल्या मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट आहे। माय कॉन्टॅक्ट एक्सेप्शनमध्ये म्हणजे काही नंबर त्यामध्ये तुम्ही त्यासाठी बी ब्लॉक करू शकता सिलेक्ट करून। हू कॅन सी मी ऑनलाईन, त्यामध्ये पण एव्हरीवन किंवा सेम ॲज लास्ट सीन असं आपण ठेवू शकतो सेटिंग। त्यानंतर प्रोफाईल पण तुमचं कोण कोण पाहणार हे तुम्ही सेटिंग करू शकता। त्यानंतर खाली स्टेटस तुमचं कोण कोण पाहणार, माय कॉन्टॅक्ट पाहणार, माय कॉन्टॅक्ट एक्सेप्शन पाहणार, ओनली शेअर विथ पाहणार। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत ह्या। रीड रिसिप्ट, त्यानंतर डिफॉल्ट मेसेज टायमर ऑफ ठेवलेलं मी। ग्रुप सेटिंगमध्ये बघा, तुम्हाला ग्रुपमध्ये कोण कोण ॲड करू शकणार हे पण महत्त्वाची सेटिंग आहे। इथं जर तुम्ही माय कॉन्टॅक्ट लावला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे नंबर आहे त्यापैकी जर तुम्हाला कोणाला ॲड करा तोच ॲड करू शकतो। इतर अनोळखी व्यक्ती तुम्हाला त्यामुळं कोणीही ॲड करू शकत नाही। त्याचप्रमाणे माय कॉन्टॅक्ट एक्सेप्शन खाली एक सेटिंग आहे, त्याच्यात तुम्ही काही लोकांना अवॉइड करू शकता की जे तुम्हाला सारखे ग्रुपवर ॲड करायलेत आणि त्यामुळे तुमचा त्रास वाढायला आहे। कोणत्याही ग्रुपमध्ये ॲड करायचे, उगाच मेसेज पाठवायलेत, त्यांना तुम्ही तिथं अवॉइड करू शकता आणि तुम्ही सेटिंग लावू शकता। तर अशा प्रकारे लाईव्ह लोकेशन, कॉल सेटिंगमध्ये तुम्ही सायलेंट ठेवू शकता। तुम्हाला जर अननोन व्यक्तीचे कॉल येतात तर कॉल सायलेंट ठेवा, नंतर तुम्ही पाहून सिलेक्ट करू शकता। अशा प्रकारे 2 महत्त्वाच्या सेटिंग पाहिल्या आपण, अकाउंट सेटिंग आणि प्रायव्हसी सेटिंग। त्याच्यानंतर अवतारमध्ये आपण तो प्रोफाईल फोटोज वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो। चॅटमध्ये वॉलपेपर, थीम्स, नोटिफिकेशन सेटिंग्स पण आहे तिथं महत्त्वाच्या, सायलेंट लावू शकता, नोटिफिकेशनला व्हायब्रेशन ऑफ करू शकता। लाईट फाईट, ग्रुप नोटिफिकेशनच्या बाबतीत पण तसेच आहे सेटिंग। ऑफ व्हायब्रेट सायलेंटवर ठेवू शकता तुम्ही, तुम्हाला त्रास होणार नाही। कॉल सेटिंगमध्ये बी डिफॉल्ट किंवा सायलेंट लावू शकता। ॲप लँग्वेज आहे खाली, स्टोरेज आणि डाटा हा पण महत्त्वाचा आहे। मॅनेज स्टोरेजमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की तुमचा डाटा कोणकोणत्या ग्रुपवर जास्त खर्च होत आहे, कोणकोणत्या ग्रुपवर किती डाटा वापरला जात आहे, कोणाशी तुमची चॅटिंग जास्त होत आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही नेटवर्क युजेसमध्ये बी पाहू शकता की कॉलमध्ये किती वापर होतो आहे, मीडिया, गुगल स्टोरेज, मॅसेज, स्टेटस, इतर सर्व गोष्टीमध्ये आपला कसा डाटा आणि नेटवर्क मॅनेज डाटा आणि स्टोरेज कसं वापरलं जात आहे, कसं वापर होत आहे, यावरून तुम्ही ठरवू शकता की कमी वापर करता, जास्त वापर करता, कोणत्या ग्रुपशी जास्त चॅटिंग होती, कमी जास्त चॅटिंग होती। तर अशा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात। खाली जाऊन तुम्ही ॲपची लँग्वेज पण चेंज करू शकता, आपल्याला पाहिजे व्हॉट्सअपची कोणती लँग्वेज पाहिजे ती। तर अशा प्रकारे आपण ज्या महत्त्वाच्या सेटिंग्स होत्या त्यापैकी अकाउंट, प्रायव्हसी, नोटिफिकेशन, स्टोरेज अँड डाटा, ॲप लँग्वेज आणि इन्व्हाइट फ्रेंड तर खाली करू शकता तुम्ही।
तर अशा प्रकारे आज आपण व्हॉट्सअपच्या अतिशय महत्त्वाच्या A to Z सेटिंग्स पाहिल्या, ज्या की तुमच्या अकाउंटसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे आज आपण व्हॉट्सअपचा एवढा दिवस रात्र वापर करतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सअप सेटिंगबद्दल, फेसबुक सेटिंगबद्दल जे नवीन अपडेट आहेत, फंक्शन्स आहेत, ते तुम्हाला सतत मी देत राहील. तर चला भेटूया पुढील नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.